नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फार्मवाला ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय, त्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांना वेतन किती मिळतो, त्यांची कामे कोणती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। बघा, स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? तर बघा, स्वीकृत नगरसेवक हा नगर परिषदेचा किंवा महानगरपालिकेचा सर्वसाधारण सभेतील सदस्य असतो, जो थेट लोकांच्या मतदानाद्वारे निवडला जात नाही। त्याची नियुक्ती संबंधित महापालिकेच्या आयुक्तांच्या शिफारशीनुसार आणि पालिकेच्या सभागृहाच्या संमतीने होते। स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नगरपालिकेच्या सदस्यांकडून होते। त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कशी केली जाते? महाराष्ट्र नगर परिषद आणि महानगरपालिका कायद्यानुसार महापालिकेच्या किंवा नगर परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% पर्यंत स्वीकृत नगरसेवक नेमले जाऊ शकतात। हे सदस्य विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, जसे की शिक्षण, समाजसेवा, कला, विज्ञान, पर्यावरण इत्यादी। संबंधित क्षेत्राच्या महापौर किंवा नगरपालिका प्रमुख यांच्या शिफारशीनुसार राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकारी त्यांची अंतिम नियुक्ती करतात। स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नगरपालिकेच्या सदस्यांकडून होते। नगरसेवकांना मतदानाचा हक्क नसतो, परंतु सभागृहातील चर्चेत सहभाग घेऊ शकतात। त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची प्रमुख कामे: शहर विकासामध्ये सल्ला देणे, म्हणजेच ते आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्यामुळे शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देऊ शकतात। त्यानंतर महत्त्वाच्या योजनांवर सहभाग, म्हणजेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या विषयांवर समित्यांमध्ये कार्य करतात। त्यानंतर आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी समन्वय, म्हणजेच प्रशासनासोबत सहकार्य करून शहर विकासाच्या धोरणांमध्ये मदत करतात। त्यानंतर नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, म्हणजेच नागरी सुविधांविषयी लोकांच्या अडचणी मांडतात। त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांचे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा कोणत्या आहेत हे आपण बघूया। त्यांना लोकप्रतिनिधींप्रमाणे मानधन आणि भत्ते मिळतात, परंतु थेट पगार दिला जात नाही। महापालिकेच्या बैठकीसाठी हजेरी लावल्यास प्रवास भत्ता आणि मानधन दिले जाते। काही महापालिकांमध्ये त्यांना काही विशिष्ट प्रमाणात निधी मंजूर केला जातो, जो ते लोककल्याणाच्या कामांसाठी वापरू शकतात। त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघूया। त्यांची कारकीर्द निवडलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळा एवढीच असते। कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य असण्याची आवश्यकता नसते, पण राजकीय पक्षांमार्फत अनेकदा नियुक्त्या होतात। त्यांचा थेट मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे ते महत्त्वाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाहीत। थोडक्यात, स्वीकृत नगरसेवक हे तज्ज्ञ म्हणून नगर परिषदेच्या किंवा महापालिकेच्या कामांमध्ये योगदान देतात, परंतु त्यांना लोकप्रतिनिधींसारखा पूर्ण अधिकार नसतो। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।